ओम नमो नारायण ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय। तर पहा, आणि आज या त्यांच्या 13वीच्या कार्यक्रमानिमित्त कीर्तनाचे आयोजन केलेलं आहे। तरी पण जन्म आणि मरणे हा सर्वांचा अधिकार आहे। जगामध्ये एकही घर नाही की ज्या घरामधून कोणी मेला नाही, पण मरतो कोण? जीव कधी मरत नाही। यह जीव है जब जाएगा तब वासना ले जाएगा। म्हणून हा कार्यक्रम अशी यासाठी ठेवण्यात येते का म्हणे मरते वेळेवर तरी आपली वासना सर्व सिद्ध करून घ्या, नाहीतर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या चक्रामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। मरावे परी कीर्ती रूपी उरावे, याच्या मागचा रिजन असाच आहे। बाबाजी चालले गेले आपल्यामधून, पण त्यांनी काहीतरी चांगले कर्म केले। कसे कर्म? कसे कर्म? चांगले कर्म। जोपर्यंत आपले चांगले कर्म आपल्या या शरीराच्या माध्यमातून होत नाही, तोपर्यंत पुण्यतिथी जयंती हे काही होऊ शकत नाही। या जमान्यामध्ये फक्त हॅपी बर्थडे होतात आणि आपली 10 दिवसाची दसकिर्या आणि 13 दिवसाची तेरवी, फक्त एवढ्याच पुरती आपला जन्म मिळाले का? नाही। पशु की होत बनैया और नरका सचुला होय। एक बाल नाही ठेवत माता राम घरी, झोपते म्हणून ते बोत्री सोबतच देते, पण मग याच्या राहते का? मरावे परी कीर्ती रूपी उरावे। आणि ज्या माणसाची मेल्याच्या नंतर जरी कीर्ती उरली नाही तर त्याचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही। तुळजी महाराज सांगतात, अरे खाना पिना लग्न करना बायका करना पोरा करना सर्व जीव करते, गायही करते म्हैस करते सर्व करते, पण याच्यापेक्षा तुझा जन्म अलग आहे, तुझा देह वेगळा आहे। तर काय करणे आहे आपल्याला? तुकड्या दास मने करा कीर्ती काही जगी याद राही लोकापाशी जगी याद राही लोकापाशी जगी याद राही लोकापाशी तुकड्या दास मने करा कीर्ती काही जगी याद राही लोकापाशी जगी याद राही लोकापाशी जगी याद राही लोकापाशी। मेरे दोस्तों, यदि सांप जैसा जाता है और सांप यदि गया वो उसको क्या बोलते हैं? अपन घोसर। सांप गेला घोसरीले मारा। तसा आज शरीर गेल्याच्या नंतर जर या शरीराच्या माध्यमातून जर चांगला कर्म झाला नाही तर त्याची फक्त तेरवी होऊ शकते। का होऊ शकते? तेरवी। पण आपल्याला तेरवी कुठे राहणे नाही, म्हणजे कुठे झालं पाहिजे, गावामध्ये लागले पाहिजे, तर असे कर्म करा म्हणतात। नाहीतर जन्माला पत्नी आले आपणही आलो, पण त्याच्यासारखे आपण नाही। हा देह फार वेगळा आहे, म्हणून काय करा? तुकड्या दास मने करा कीर्ती काही अरे जगी याद राही लोकापाशी जगी याद राही या लोकापाशी जगी याद राही या लोकापाशी। तुकड्या दास मने करा कीर्ती काही जगी याद राही लोकापाशी जगी याद राही लोकापाशी जगी याद राही लोकापाशी। तुकड्या दास मने करा कीर्ती काही जगी याद राही लोकापाशी। माणसाचा जन्म काही महाराज सांगतात म्हणे किती यज्ञ होते म्हणे माणसाचा जन्म किती वेळ होते? किती वेळ? 7। वो 7 जन्म को छोड़ दे। बामणाले पहिले सांग म्हणा, जो ब्राह्मण कथा करते तुमच्या घरी लग्नामध्ये, म्हणजे त्याला फक्त किती गाठी पाळावं लागतात बाबाजी? त्या किती लागते गाठी पाळावले? 7। म्हणजे 7 फेरो का 7 वचन कभी भूल न जाना म्हणते। पण सावधान व्हा,
हा युग कलियुग आहे. सतयुगामध्ये 7 गाठी चालत होत्या, पण या युगामध्ये एकच गाठ चालणार आहे. कोणती? एकच. जमाना खराब आहे, कोणावरती विश्वास करू शकत नाही. 7 जर गाठी एक खट्टे डायरेक्टली बांधला तर समोरचा भविष्य अजून आहे. पतिदेव कसा मिळतो कसा नाही याची हमी आम्हाला काही नाही. निर्व्यसनी आहे त्या दिवशी एक गाठ, लग्न झाला त्या दिवशी एक गाठ, म्हणजे किती झाल्या? 2. चांगल्याच प्रकारे जर मला ठेवत असेल तर त्या दिवशी एक गाठ, म्हणजे किती झाल्या? 3री गाठ. माझी तशी सेवा करत असेल आणि आपल्या आई वडिलांची जशी सेवा करत असेल त्या दिवशी कोणती गाठ? 4थी गाठ. माली आणि आई वडिलाच्या आणि सर्व गावदाऱ्यासोबत प्रेमाने वागत असेल, कोणासोबत झगडा भांडण करत असेल त्या दिवशी 5वी गाठ. मग 6वी गाठ. जवानपणीमध्ये साथ देत असत आणि बुढाप्यामध्ये साथ देत असेल त्या दिवशी कोणती गाठ? 6वी गाठ. मग आखरीची गाठ नंतर सांगतो. जो माणूस जोपर्यंत असा करणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाचा उद्धार होणार नाही, पुढाचाही काही होऊ शकत. संसारामध्ये हा फार पावाला मिळतो. अरे ज्या आई वडिलांनी, कोणी? आई आणि वडिलांनी, जो आई वडील 9 महिने आपल्या उदरामध्ये आई ठेवते, कोणाला? बाळाला. उदरामध्ये ठेवल्याच्या नंतर 9 महिन्यांनी उदासाने त्यांची डिलिव्हरी होते, तेवढा दुःख सहन करते आपली आई. आणि बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे चल हा माझ्या बुढाप्यामध्ये काय होईल? सहारा होईल. पण या जगामध्ये दुनिया सहारा काही होत नाही. पण पहा, आई वडिलांची जर आपण सेवा नाही केला, या मंदिराला 5001, चांदपूरच्या मारुतीने 2001, म्हणे हो त्याच्या मुकुटावर जरा सोन्याचा दाग चढावायचा आहे, त्याने देऊन दे 1 लाख रुपये. असा जर चंद्यामध्ये पंधा केल्या ना, माय बापाची जर सेवा नाही केल्या तर जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माय बाप कोण आहेत? माये बाप दोन्ही माना देवा सम. अरे दया पायी प्रेम ठेवोनिया, दया पायी प्रेम रे ठेवोनिया, दया पायी प्रेम ठेवोनिया. माये बाप मेरे दोस्तों, माँ बाप जो होते हैं वो भगवान से भी बढ़कर होते हैं. क्योंकि यदि माँ नहीं रहती, बाप नहीं रहता, तो ये पृथ्वी तक में आता कौन? भगवान नहीं डाल सकता. भगवान ने बीज डाला माँ बाप में, तब हमारा जन्म हुआ. मगर हम माँ बाप को पूछते नहीं, साधू सासऱ्याची सेवा करते भरवा, पण आई वडिलांची सेवा करत नाही. याला पुण्य लागू शकत नाही. कोणत्याही मंदिरामध्ये 10,001 रुपये देत तरी त्याला काय भेटणार नाही. जे काय बघाय बाबा, मी बाहेर गावाकडे जातो म्हणजे सर्व काही आहे, 50 एकर जागा आहे, पण आई वडिलांची सेवा काही करू शकत नाही. कोण्या कामाची नाही रे मूर्ख जागा. तर काय आहे माय बाप? माये बाप दोन्ही माना देवा सम, दया पायी प्रेम ठेवोनिया, दया पायी प्रेम रे ठेवोनिया, दया पायी प्रेम ठेवोनिया. माये बाप माना दोन्ही माना देवा पायी प्रेम ठेवोनिया, दया पायी प्रेम ठेवोनिया, दया पायी प्रेम ठेवोनिया. पहा, संत महात्मे सर्व सांगतात, ग्रंथही तो सांगते, माता पिता गुरु प्रभु चरणों में दंडवत बारंबार, इन्होंने किया बड़ा उपकार. आणि जोपर्यंत आपण आई वडिलांची सेवा करणार नाही तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये आनंदही निर्माण होणार नाही. तुम्ही एक्सचेंज गडीवर नाही भाऊ. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम
तर पहा, माये बाप दोन्ही माना देवा सम, तया पायी प्रेम ठेवूनिया. पण हा युग आलेला आहे कलियुग. या कलियुगामध्ये सर्व जिकडे आणि तिकडे काय करते? स्वार्थ. बिना स्वार्थाशिवाय काही होत नाही. अगोदरच्या काळामध्ये दुनिया अडाणी होती. कशी होती? अडाणी होती. पण त्यांच्यामध्ये माणुसकी होती. काय होती बाबाजी? माणुसकी. पण आता हे ग्रॅज्युएट होऊन राहिले, पण मानवतेच्या विषयामध्ये काही ग्रॅज्युएट होत नाही. घरोघरामध्ये परंपरा आहे. कशाची? आता गावामध्ये हा चालू राहिला. लहानचा हॅपी बर्थडे असे, लहानचा ए बाबा, त्याच्यासारखा पोरगा या 32 जिल्ह्यात नाही बाबाजी. म्हणून सांगतो ऐका. असं होते, हॉटस्पॉट डिस्कनेक्टेड होते ना. ऐका, काय सांगायचं होतं? गेली माया. काय म्हटलं होतं बाबा? काहीच नाही, फक्त हो नाही वाले हो तुम्ही. काय म्हणलं होतं बाबा? पण याच्या पहिलेच्या बर्थडे. हा हा, आता ऐका. धन्यवाद. मस्त काही पायावरी वारकरी संतांच्या, हे खरे वारकरी संत. पहा, शांत राहा. हात दिलं म्हणून डोईवर नाही. साधाचा उदाहरण आहे. हॅपी बर्थडे असे, सुतूक असे, बारसा असेल, सर्व ठिकाणी अगोदरच्या काळामध्ये पंक्ती बसत होत्या. काय बसत होत्या? पंक्ती. वाढणारे लहानपासून मोठ्यापासून ते सर्व कोण करत होते? वाढण्याच्या काम. त्या जगामध्ये असा होता ना, हमरे अपने लिए, अरे हमको सभी से गर्व है. पण हा जग असा आला, हम रहे अपने लिए, किसी के लिए गरजा नहीं है. म्हणून पप्पेचा सिस्टम करावा लागतो. आणि या जगात अशी वृत्ती झाली बाबा, म्हणे मेलेच्या नंतर स्वर्ग नरक कोणी पाहत नाही. मेल्यावर माझी अपकीर्ती जरी झाली तर मला काय करायचं आहे? फक्त मला का कमवणे आहे? धन कमवणे आहे. पण धनही हा काही मोठी गोष्ट नाही. अबे वेश्याही धन कमवते रे. कोण कमवते? वेश्या. पण त्या धनाला किंमत नाही. जो माणूस आपल्या आई वडिलाला जर त्रास देऊन जर धन कमवत असेल, तो पत्थरासारखा धन मानला जातो. कोणासारखा? पत्थर. पत्थर म्हणजे गोटा. न ज्या आई वडिलाचा जर आशीर्वाद राहिला, थोडासा जरी धन असला तरी तो सोन्यासारखा धन आहे. म्हणून अमोलिक रत्न जोडी येले. पण का त्या रत्नाले भुललात बापा? आई वडिलाची सेवा न करता सासू सासऱ्याची सेवा करू राहिली. कोणाची? सासू सासऱ्याची. हा खरा आहे. माय बाप जिवंत असतात. समोर माय बाप जिवंत असतात बाबाजी. जीवनामध्ये शरम लाज लज्जा केव्हा येते? शरीरामध्ये प्राण असते तेव्हा. आता जर मी जो घरी वापरतो कमी, तोच कमी वापरून आलो असतो तर तुम्हीच काय म्हणले असत्या? पहा महाराज, रंगोरंगीच्या गोष्टी सांगते, कपडा कसा टाकते? फाटला. तसेच आपणही जर मुलगा झाला, आपल्याला पावायला येतात कोणी, म्हणजे हो तब्येत खराब झाली आहे, लकवा मारलं तर याले का करून आता पावायला चालले जाऊ. बाबाजीच्या खुर्चीवर म्हणा, त्या बाजावर म्हणा, 33 लघवी 33 त्याच एरियामध्ये संडास वगैरे करू करू तो परिचय कसा होऊन जाते? एकदम वाच होऊन जाते. पण त्यांना जो राहणारा आहे त्यांनाही चांगला वाटत नाही, आणि जे पाहण्याकरिता येतात त्यांनाही काही चांगला वाटत नाही. मग खरी सेंटाची गरज जित्यावर आहे का मेल्यावर आहे बाबा? जित्यावर आहे. पण आपण आणतो का? नाही. आता बिडीचा सबक होता खेट्याले. कोणाले? याची नाही सांगून राहिलो, बाहेर गावची. बिडीचा सबक होता. 33 पिऊ गुल कोटी सांडे तो कपड्यावर सांडे. कपडे खराब, सर्व खराब. लोक पावाले येत होते म्हणे, हो दादा म्हणे माझ्या कमी फाटला रे म्हणे, मला आता का आणून दे, तू कमी आणून दे म्हणे. पण पोरगा का म्हणते बाबा, आता तू कोटी बाया पावाले चाललास का म्हणते, तुझे नव्या कमी जाची गरज आहे ते.
काही गरज नाही आहे म्हणते. पण पहा त्या दिवशी कमीच काही येत नाही. केव्हा येते? मेल्यावर येते. सासऱ्या घरच्याही येते, सुन घरच्याही येते, काका बहिणी, मामा बहिणी, चुलत बहिणी यायच्याही घरच्या येते. अबे एक अंगात जाते ना पुरे उसेले मग म्हणून सांगतो शेंटाची गरज त्यावेळी आहे जेव्हा दुर्गंधी शरीराची येते. त्यावेळी कोणाची गरज आहे? शेंटाची गरज आहे. पण या जमान्यात तो नाही. जेव्हा येते हा मेल्यावर. अबे जित्यावर नाही गोडी ना मेल्यावर नाता जोडी. त्या सासू सासऱ्याले, त्या आई वडिलाले जिवंत राहते रे बाबा. जेव्हा अंग वगैरे खाजवते तेव्हा साबणीची गरज आहे का? मेल्यावर साबणीची गरज आहे? अंग खाजवते तेव्हा. पण तेव्हा महाराजजी साबणही नाहीये, डाबर आवला तेल ते अलग गेला, पण खोबऱ्याचाही तेल नाहीये ना. मेल्यावर आणते रे बाबा. आपला तमाशा दाखवते त्या सर्व अंगण भरायच्या सामने. का सांगू म्हणे, एवढी सेवा करून करून थकून गेलो म्हणे. अजून थोडासा जास्त दिले राहायचं सेवा करावं जाते का होऊन जातं म्हणे. सद्गुरुनाथ हा जमाना असाच आहे माय. चाय मागते मुलगा ते चाय नाही भेटे हो ना. त्या पिढ्यावर मांडते इकडे. डोन्याच्या म्हणता नाही का तुम्ही? हो चाय पियत होते, सुपारी खात होते. आम सगळी ना मांडते ती. कोण खाते तिथे? काही येत नाही खाणेवाला कोणी नाहीये. म्हणून सांगतो जो करणे आहे तो जित्यावर करणे आहे आणि काहीतरी चांगले करणे आहे. तेव्हा माणसाची पुण्यतिथी होईल. नाहीतर असा भावाची जागा मारलं, मायबापाच्या सोना चोरलं, असा केले तर फक्त तेरवीच होईल. नाही तर काय होईल? अरे रघुपती राघव राजा रघुपती राघव राजा राम तेरा दिवसात देवायचा. रघुपती राघव राजा राम तेरा दिवसाने देवायचा. रघुपती राघव राजा राम तेरा दिवसाने देवायचा. आपण म्हणतो रघुपती राघव राजा राम 13 दिवसाने जेवायच्या काम. भगवंतावर विश्वास करत नाही. या जगामधली दुनियाची रीत सांगतो. देवावर विश्वास करत नाही. कोणावर करते? नाही. मा चुलत बहिणी घरी तेरवी आहे, तिच्या घरी नाही जाईन ते माझे लोक का? अबे चुलत बहीण खूप बहीण येऊ येते गप्पा गप्पा पनीरची भाजी खाऊ चालली गेली गावामध्ये. भोगा कोणाला लागला? आपल्याला लागून राहिला. म्हणून एवढा या संसाराच्या लोकांवर विश्वास करा. कोण आहे आपला? कोणी नाही रे कोणाचे, 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 कोणी नाही रे कोणाचे. अंती जाने एक जाने, अंती जाने एक जाने, अंती जाने एक जाने, अंती जाने एक जाने. संत महात्मे सांगतात अबे हा तेरवीचा कार्यक्रम त्याच्यासाठी ठेवले ते बाबा. पण काही लोकांना अशी परंपरा बनवून ठेवला म्हणजे बाप मेला माय मेली हिच्या तेरवीच्या निमित्त कीर्तन ठेवलं ते पाहुण्याच्याही मनोरंजन होऊन जाते. कोणाला शांती भेटते म्हणते आतमध्ये. अबे ते क्रांती भोगू गेली रे. तिला कोणती शांती भेटा नाही. ते शांती आपल्यासाठी आहे. म्हणजे तो ते मेला पण त्याच्यासारखे तुम्ही होऊ नका. मेल्याच्या नंतर तो मृत्यू शरीर समोर असते ना. त्याचे मागे म्हणणारे का म्हणतात? राम नाम और सबको वही. मी गेलो ते गेलो म्हणते पण तुम्ही तरी त्याचे विसरा नको. त्याच्याच नाव आठवण टाइमी देते. कोणाच्या बाबा? त्याच्याच. म्हणजे ज्याला पैदा केलं त्याच्या. पण आपण त्याच्या नाही. का सांगू म्हणे मीराबाई आकड सासू घरी तेरवी आहे हो म्हणे. तिथे नाही ऐन पट्टी घेतली ते मला का म्हणतील म्हणे. अहो तिले ऐन पट्टी का घेतली बाबा? ज्यांना जन्माले आणलं तिले ऐन पट्टी घेत होते फायद्यात राहायची. पण तिच्या ऐन पट्टीच्या नाही होय. तिच्या घरी नेते ऐन पट्टी.
पहा ना सर्वात अगोदर आहे पनीरची भाजी चालल्या, जलेबी चालल्या, चांगली डाळ चालल्या, तरी हरामखोर सब घेऊन गे कुठे गेले गाव येते कोण तुम्हीच मारा म्हणजे मारत्या आम्हाला काही लेणं देणार नाही. हे सगळे संबंधी कोणाचे आहेत? देह हे काळाचे धन कुबेराचे. कोणाचे? या जगामध्ये सर्व स्वार्थ चालू राहिला परहित कोणी करत नाही. हा जग कसा आहे मा? या जगामध्ये जो माणूस जर विचार करून जीवन नाही जगला तर त्याच्यावर लागते दिल्याशिवाय लोक ठेवणार. म्हणून सावधान राहा, असा विसरू नका, नाहीतर गेला गेला जन्म वाया गेला. जलेबी वगैरे सर्व खाऊन गेले हे लोक. मग हे आहेत कोणाचे? हे सर्व सुखाचे आहेत. माय बापा जवळ पैसा राहते, बुडगीच्या पिवशी मध्ये पैसा राहते, ते नातू म्हणते माय पाणी देऊ का हो? का म्हणते पाणी देऊ का म्हणते. आज्याच्या कमी ज्याच्या खिशामध्ये असले 10-5 रुपये ते नातू चिपकते, नाती नाही चिपकते, सब चिपकते. पण मग एकानं घीट असते ते माफी म्हणे नाही आहे खाना, उपास करतो मी मगर खाणे का नाही आहे. पहा हे जन सर्व कायच्यावर आहे? पैशावर आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, नामती आकाडीचे कोणी नाही, अंती 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 आकाडीचे कोणी कोण नाही. हे अंतियाकाडीचे हो कोण नाही, हे अंतियाकाडीचे कोण नाही, अंतियाकाडीचे कोण नाही. पहा या जगामधले बसा ना बाबाजी. पहा जन हे सुखाचे दिल्या घेत याचे, अंती या काडीचे कोणी नाही. पामा या जगामध्ये हा सर्व स्वार्थ आहे. काय बाई सपूबाई, जन हे सुखाचे, अबे तू नको मागे पावरे, तू समोर पाय. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, ना अंती या काडीचे कोणी नाही. कधी कधी अशी संगत होते मा, पैसा असून सुद्धा काही प्राप्त होत नाही ना. कधी जय गुरुदेव महाराज जी, या पुरे महाराज येतील बसून तरी काहीतरी या गावाच्या ना त्याच्या कल्याणावर नाही तर झगडे काही नुसते काही होऊ शकणार नाही. म्हणून आम्ही सर्व एक होऊनी जातीय भाव सोडूनी, अरे वाढवू गुणाची कला, जगूया फुल्या माणुसकीला. माणुसकी नाही जगून राहिली ना, सर्व जगून राहिला. रस्ते सुधरून राहिले, घरा मातीचे होते ते सिमेंटचे बनून राहिले, पण हे हरामखोर काही सुधरत नाही. म्हणून सांगतो या रे या गरिबांनो, या काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काय हो, हे करू गावाची सुधारणा काय हो. या रे या गरिबांनो, या काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काय हो, करू खेड्याची सुधारणा काय हो. आपला विषय काय होता बाबा? पैसा असून सुद्धा कोणी कोणाचे नाही. असाही आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंती या काडीचे कोणी नाही. कोणी नाही आहे मा. म्हणून आजच्या युगामध्ये तो राजा गोपीचंद जंगलात गेला. काळे येचलन मग तिना तारामती राणी ना, मोवाच्या येतलं का, टोरीच्या येतलं का, सदा सावलीच्या येतलं. त्या कीर्तनाची आजच्या काळात गरज नाही. आजच्या कीर्तनात माणुसकीची गरज आहे. कोणाची? माणुसकी. रोडा सुधरून राहिले, घरा सुधरून राहिले, कपडे आधीचे धोतर लुगडा होता ते हा येऊन राहिला, मिनी टापी येऊन राहिला, पण माणुसकी काय येऊन राहिली नाही. ते माणुसकी आले पाहिजे सर्वात अगोदर. माणूसच नाही बनला न, रंगरंगीच्या दाड्या मिशा वाढवून टाकलं. म्हणजे माझी वय किती सालाची आहे? 80 सालाची आहे, पण माणूस किती तुझ्यात नाही फिरली ते का करतोस ते असतील. कधी झाला असणार रे तुझे, काही राहिला नाही. म्हणून सांगतो बाबा, जन हे सुखाचे
दिल्या अंतिया काळीचे पण हा युग कसा आला. धन्यवाद बाबा, नवजवान बसले आहे तुम्ही समोर. अगोदरच्या काळामध्ये प्रेम नावाचा रोग जास्त वाढला नव्हता, आता वाढला. ज्या आई आणि ज्या वडिलांनी काहीतरी आश ठेवला होती, अरे म्हणे चल म्हणे मुलगीला शिकवतो म्हणे कोठी तुम सर म्हणणारा गोंदिया, का जेणेकरून माझ्या नावाचा काहीतरी झेंडा चांगल्या प्रकारे लावेल. पण एवढ्या प्रेम रोगामध्ये फसली आजकालची दुनिया का काही सांगता येत नाही. पण पहा, ज्या आई वडिलांनी जन्म दिला 9 महिने ठेवला, तिची काही मानत नाही. मैं शादी करूंगी तो किसके साथ करूंगी, इसके साथ. अगर ये नहीं मिला मेरे को तो मैं फांसी लगकर मर के रहने वाली नहीं हूँ. नाही म्हणते तसाच मिळत. म्हणे लग्न करीन ते माय तिच्या संगात करीन हो, नाही ते कोणाचं लग्न करणार. जिएंगे तो एक साथ और मरेंगे तो एक साथ. मग खावाले याच्या घरी 50-30 मिनिट तरी नाही राहिलं तरी चालून जाते. पण कोणाचं करीन, याच्या संगात करीन म्हणते. हे दुनिया धावून काय घेऊन आली. काया कायावर सर्व धावून राहिले. कोटी काया, अबे काया कायावरच राहिले. हे काया किती दिवसाची आहे रे. आता बालपण आहे, तरुणपणामध्ये शरीर सर्व मजबूत आहे. जशी जशी वृद्ध अवस्था आली, एकाच वेळच्या लकवा मारलं. का मारते दादा, लकवा लकवा मारलं ते बायकोही नाही उभी रे. जवानही असते तरी ते दुसरा पाहिजे रे. का पाहिजे दुसरा. ना तुम्हाला मोठा गर्व आहे, जिएंगे तो तेरे साथ और मरेंगे तो तेरे साथ. किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई. या प्रेम प्रेम मध्ये काही नाही ना. तुम्ही म्हणता तुमच्याशिवाय राहणार नाही, ना हे पण तुमच्याशिवाय राहणार नाही. सब राहू शकते, परिस्थिती येते तशी. किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई, किसी का कोई नहीं भाई. सभी चोरों ने लुटाई, सभी चोरों ने लुटाई, सभी चोरों ने लुटाई, सभी चोरों ने लुटाई. नतीजा भोगे रे कोई, नतीजा भोगे रे कोई, नतीजा भोगे रे कोई, नतीजा भोगे रे कोई. भजन कर ले रे मेरे भाई, भजन कर ले रे मेरे भाई, भजन कर ले रे मेरे भाई, भजन कर ले रे मेरे भाई. पहा, संत लोग सांगतात किसी का कोई नहीं भाई, सभी चोरों ने लुटाई, नतीजा भोगे रे कोई. साधा उदाहरण आहे. तुमच्या आमच्या म्हणजे सर्वांचा एकच आहे. आपला बाप कोणासाठी वाचवतो इथे बाबा, आपल्या पोरासाठी नाही. म्हणजे चल माझा एकुलता एक आहे हरामखोर, याच्यासाठी काय करून ठेवी. या जमान्यामध्ये ते जागेचा रेट वाढला. का वाढला, जागेचे हात काय घेऊ शकत नाही. म्हणून बाप अबे एका चड्डीवर राहते रे, एका कमीच्यावर राहते. पण माझी आहेत म्हणून याच्यासाठी का करून ठेवते, जागा घेऊन ठेवते. पेंड्या उचलू एका रोजामध्ये 4 केप नांदायच्या, 5 नांदायच्या फेकते. बक्का चालला जाते बापाच्या, पण कोणासाठी करते, पोरासाठी. पण अंतिम टाइमवर काय पोरगाही होत नाही, नातूही होत नाही आणि कोणी होत नाही. म्हणून सांगतो जास्त मरमर करू नका. तो ज्याची पाय त्याच्या संग आहे मा. सावधान राहा. हा युग कसा आहे, कलियुग आहे. म्हणे माझ्या येईल ना माझ्या करल याची काही गॅरंटी नाही. किसी का कोई नहीं भाई, सभी चोरों ने लूट खाई, नतीजा भोगे रे कोई. भजन कर ले रे, पण भजन काही कर तू मा. भजनाची आवड जर असली असती याच्या लोकायले, किती लोकायले पत्रिके होते बाबा विनायक भाऊ. ते 600 मध्ये 2 आले असते. साईन जुने 1200 जेवणारे चांगले पनीरचे गळे खाऊ गेले बेटा. पण हा पनीरचा भजन होऊन राहिला, येते काही माझी तयार नाही. ते या जगामध्ये मग लक्ष आहे कोटी, भजनात नाही, पूजनात नाही.
कुठे आहे खाण्यात. भोजनात खाण्यापिण्यात मन कस दसलं रे हरी भजनात का नाही बसलं खाण्यापिण्यात मन कस दसलं हो हरी भजनात माझ्या पिढ्यात मन कस दसलं रे हरी भजनात का नाही बसलं माझ्या पिढ्यात मन कस दसलं रे हरी भजनात का नाही बसलं खाण्यापिण्यात मन कस दसले वा हरी भजनात का नाही बसलं हरी भजनात का नाही बसलं हरी भजनात का नाही खाण्यापिण्यात मन कस दसलं हरी भजनात का नाही बसलं खाण्यापिण्यात मन कस दसलं हरी भजनात का नाही बसलं हरी भजनात का नाही बसलं अरे हरी भजनात का नाही बसलं हरी भजनात का नाही बसलं हरी भजनात का नाही बसलं अभी के जमाने के लोग और पहले के जमाने के लोग इसमें डिफरेंस है पहले के जमाने के लोग कीर्तन भजन रहता था गाँव में तो सब जाते थे मगर अभी के लोग क्या करते हैं लावनी रही खोपा के फूल रहा तो नाटू ही जाते आ जाए जाते ना जरूर जाता मोठे या लावनी खोपा के फूल मध्ये पण हरीच्या भजनात केवळ काय करूया नाही त्यासाठी संत महात्मे सांगतात खाण्यापिण्यात मन कसं दसलं हो हरी भजनात का नाही बसलं खाण्यापिण्यात मन कसं दसलं हो हरी भजनात का नाही खाण्यापिण्यात मन कस दसलं हरी भजनात का नाही बसलं खाण्यापिण्यात मन कस दसलं हरी भजनात का नाही बसलं या युगामधल्या लोकांची फक्त एकच भावना आहे कोणा घरी कार्यक्रम जरी असला जेव्हा गंजा खालता काळी ढकलाची राहते तेव्हा जात नाही केव्हा जाते आयता बनल्या पाहिजे ना तो फक्त कटोऱ्यामध्ये लागल्या पाहिजे तेवढीवर जाऊन मध्ये कामाच्या वेळी जाऊन कोण आपले 300 350 ची रोजी सोडून जाईल म्हणे अशी सर्वांची भावना झाली म्हातारा म्हणून पप्पेचे सिस्टम करावं लागून राहिले म्हणे तू माझ्या घरी नाही ना मी तुझ्या घरी तूच नाही येतो तर मी तुझ्या घरी काय बसत्या मारवायला बसते तो अशी भावना झाली म्हणून जोपर्यंत आपण भावना सुधरवणार नाही तोपर्यंत माणुसकी काही येणार नाही आणि माणुसकी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जगामधला कोणताच देव आपल्या जवळ येऊ शकत तर माणूस बनणे हा महत्वाचा आहे धनवान बनू शकते माणूस कोणता धनवान गुणवान बनू शकते पण मानव बनणे हा फार कठीण आहे तुकडोजी महाराज सांगतात अबे म्हणे तुझी हे 50 एकर जागा जरी असली माय बापाने जर त्रास दिलास जिवंतपणे त्याने मारलास कोण्या कामाची धन संपदा नाही तू का म्हणे ज्याची संपदा येवडी न संगे नाही कवडी बाबा संगे नाही कवडी अरे संगे नाही कवडी हो तुका म्हणे ज्याची संपदा येवडी संगे नाही कवडी नेली त्याने संत महात्मे सांगून गेले काही असे फक्त पांढरे पेजा निळे करूनच गेले का नाही गेले मा जर संत नाही राहिले असते ते अजवरी काही संत राहायचे झाडा वापून गेली असते संसारात कायचे झाडा संत रे पण आता काय जरे मुसंबी आहेत जगल्या मुसंबीचा स्वभाव गोड आहे संतऱ्याचा आंबट आहे म्हणून अगर संत न होते दुनिया में तो जग क्या होता
जल जाता. संत सांगतात म्हणे खरं नको खाऊ दादा, बिडी नको पिऊ, चांगल्या माणूस रूपानं आलाय. पण त्या खात्यामध्ये येवाला लोक काय तयार नाही. आजकालच्या जमान्यामध्ये एवढा ब्लाऊज पाहिजे, किती एवढा वाला तो छान लिहिले होते. अंगुरी बदलवाला गाणं लागते तेही येतं गुडघ्यावर घेणं जेव्हा नाही येतं. पण या हरिभजनात येवाले काय तयार अबे ना अबे ऐसे अपना तेरा उगे हराम करो तो जीवन का कभी कल्याण हो सकता नहीं है. तो सावधान हो जाओ. कहा जाओ तुम हरिभजनाची रुचा जयाच्या अंतरंगी जाहली, तयाची प्रसन्निती वाढली. हरीच्या भजनामध्ये गेल्याने मनाचा स्वभाव जरी वाईट असला तरी तो शुद्धी होते. कसा होते? शुद्धी होते. ना लावणी मध्ये गेल्याने मनाचा जरी स्वभाव शुद्ध असला तरी तो काय होते? वाईट होते. कारण लावणी तमाशा खोपाच्या फुल मध्ये आमच्यासारखं कमीच नेसते का रे? तुमच्यासारखी साडी नेसते का हो माय? काय नेसते? आपल्या अंगाच्या प्रदर्शन करते म्हणे. पाहून घ्या, पाहिल्या नसाल म्हणे तुम्ही, पाहून घ्या रे हराम पोरांनो. ना तो पाहून सगळी घरी आल्याच्या नंतर याचे मन बुद्धी चित्त काही एक होत नाही. म्हणून ह्या पेपरवर बातम्या येते पोराने आईचा बलात्कार. ते तो कीर्तनात गेला होता का बे? कोठी गेला होता रे? खोपाच्या गुरुमध्ये गेला होता, लावणीत गेला होता. ना सर्वांची एकच इच्छा आहे का देवा हे पांडुरंगा मरते वेळी कोणाच्या नावाला पाहिजे रे म्हणजे पांडुरंगाच्या. ना सर्वांची इच्छा एकच आहे मा, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर ये प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर ये प्राण तन से निकले. सर्वांची इच्छा तेच आहे. जमाया योग्य जमा आताच्या वयामध्ये इतना तो करना स्वामी. अरे जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर ही प्राण तन से निकले. या जगामधल्या सर्व लोकांची आवड कुठली आहे? चेतनजी मुंगूस मारे यांच्याकडून 50 रुपये मिळाले, धन्यवाद. पहा सर्व लोकांची एकच इच्छा आहे मैंने इतना तो करना स्वामी. हे भगवान मेरे मरने के समय में किसका नाम आना चाहिए भगवान? किसका आना चाहिए? कोणाचं नाव आलं पाहिजे मां? पांडुरंगाचं. मग पांडुरंगाचं नाव केव्हा आठवणीत येईल? रोज 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 पांडुरंग दिसेल तेव्हा पांडुरंगाच्या आठवण येईल. हो पांडुरंगाचं नाव कधी आठवणीत येईल? जो आपण रोज करतो. साधाचा उदाहरण आहे, एखादा व्यक्ती आपण कास्तकार वर्गाचे लोक आहोत, नांगर हकलता ते येते बरोबर आहे. पण 15 सालाच्या बाद जर नांगर हातामध्ये धरलं तर त्याचा हात का होते असा कापते. म्हणजे पूर्ण फुल ट्रेनिंग राही काही राहत नाही, चार्जिंग पूर्ण राहत नाही. आपलाही तसाच आहे. सालामध्ये एखाद वेळ जाऊ देता काय ठीक आहे बेटा झोपून दे. ऐका मग या जगामध्ये तसंच चालू आहे. देवाचं भजन देवाचं नाव. हा इकडे आहे तुझ्या चप्पल बेटा. देवाचं नाव देवाचं भजन देवाचं चिंतन करत नाही त्याच्याकडे नको पहा.
तो असा हिरा होणार आहे का या इलाक्यात कसे ऐका पहा देवाच्या भजन देवाच्या नाव हा केव्हा माणसाच्या मनामध्ये जो माणूस दररोज तो त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत मरते वेळीवर काही तो आठवणी येत साधा साधारण आहे. आजकालचे लोक देवाच्या भजन चिंतन काय करत नाही. जाणल्या का बाबा झोप लागते काय बात नाही. तुमच्या हातात चेहरा ठेवा म्हणजे झाला. ऐका चला भजन करा एक वेळ. हे माया नेऊन राहिली इकडे तिकडे ब्रह्म भेटून नाही सगळे माया. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पहा या जगामध्ये किती काही जरी पापी असला तर त्याची नाव कोणाची इच्छा आहे. मरत्या वेळीवर नाव कोणाची इच्छा घेवायची आहे. पांडुरंगाची म्हणा रामाची म्हणा अल्लाची म्हणा किंवा दुसरे देवी देवता असतील त्याची म्हणा. पण हा केव्हा होईल बेटा जेव्हा रोज आपला एकच गाणं राहत नाही. भाऊला रोज एकच गाणं राहत नाही तोपर्यंत मनी वसे जे स्वप्नी दिसे. जो माणूस आपल्या मनामध्ये त्या भगवंताचा भजन करणार नाही तोपर्यंत स्वप्नामध्ये तो कधी येणार नाही ना. कधी दिवसभरामध्ये ते भजन चालते पण मरत्या वेळी रात्र झाली कधी तर काही गॅरंटी नाही. पण आपण का पाहतो दिवसा भगवंताच्या भजन नाही करत बाबाजी. उग्या रामा आहे एक ते संसाराचा धंदा नाही ते मग लावून देते. इकडे स्वयंपाक चालू गॅसवर गंज मांडला जाय दुधाचा ना इकडे चालूच आहे तिची प्रतिज्ञा मान गोपी मान है ये रिश्ता क्या कहलाता है मान फूल और काटे हात चालू राहते. अमृत मुलीला त्याने मारलं ते श्रीदेवी त्याच्यामध्ये मेली. हा इतिहास प्रयोग करत होता. तोच पाहता झोपाच्या वेळी काय लोकांची असं आधी बनून गेली म्हणजे हे प्रतिज्ञा नाही पाहिजे ते काय झोप लागत ना. प्रतिज्ञा पाहिजे ना कधी कोकीला तुझ्या स्वप्नात आली ते तिच्याच जन्माला जागो हो ना. जर रामायण पाहिजे ना ज्या भगवंताच्या भजन केली तर पक्का तुझ्या जीवनाचा उद्धार होईल मा. ते मग आजपासून कोकीला पाल का रामायण पाल तोंडा पुस्तक पाल साधाचा उदाहरण आहे. त्या पिक्चरी पाहता सिरियली पाहता तिना जसा बिलावून नाही. भारताच्या संस्कृतीचा सर्व सत्यानाश केल्या बहिणी विदेशी संस्कृती हा माणूसही विदेशी बनला बाबा. कसा बनला विदेशी. देशी गुण याच्यामध्ये काही राहिला म्हणून सांगतो जर भगवंताचे नाव आपल्या मुखात यावाले पाहिजे याच्यासाठी बालपणापासून संस्कार द्या. कोणत्या पणापासून बालपणापासून. पिक्चर म्हणजे नावा पाहते सलमान खान ठेवते आमिर नाव ठेवते चंद्रशेखर नाव ठेवते मिथुन नाव ठेवते. ते मरत्या वेळी जसा पोराले हा कलर का नाव हाकलं तो मिथुन नावानं उद्धार होता पाहिजे का बाबा नाही. कोणाच्या नावानं उद्धार होते. पांडुरंग म्हणा राम म्हणा ईश्वर म्हणा जेव्हा याचे नाव ईश्वर यायचे नाही. ईश्वर म्हणा नामदेव म्हणा काही तरी म्हणा पण ज्या नावाने बिगडी बनते असे नाव आपल्या पोरा बाळाचे ठेवा. अजामिल नाव ऐकले का बेटा. अजामिल नाही. अजामिल हा एक पापी होता. का होता मा असा अति पापी होता बेटा. पण त्याच्याही मनामध्ये काय संकल्पना इंग्रजीला कोण ब्राह्मण होय त्याचं नाव ठेवणेवाले त्याच्या पोराचा ते पोजारे त्यांना नाव का ठेवलं नारायण. धन्यवाद टाळ्या वाजवा लोक सांगले हा का नाव ठेवलं मा नारायण. आता साधासा उदाहरण आहे. संसारिक लोक मरता वेळीवर जरा तळमळ करतेस
पोराले हातात ते कोणाच्या सुभद्रा नाव राहते, ते कोणाच्या शुक्लता राहते, ते भीमलता राहते, काही ते राहते. अहो ये जाऊन राहते म्हणते कोटी जारी म्हणते माझी येतो ते पहा. नाही बाबाजी घडीवर चाय नाही, बसू दे त्याले. ऐका हा ऐका मग मोठे सासरे बसले होते ते देऊन टाकले माई मध्ये फटवून आले. आम्ही नाही देणार सके माय. जय जय विठोबा रंगाई, 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 जय विठोबा धन्यवाद. असे चेहरे ठेवा असते नाही का करतात. उभे राहा, नावासाठी करणी आहे. नाव सुनवतो ते माझ्यावर झोपल्याची नाही राहणार म्हणून सांगतो. नावा वेटिंग मध्ये आहे. ऐका आता ऐका बेटा, आपल्या पोरा बाळाचे नाव कसे ठेवा हा ऐकून घ्या. मोठी माय पोरा बाळाचे नावा, नातवाचे नावा कसे ठेवा. अजामिल नावाच्या राक्षस जरी होता ते देऊन घ्या, माझ्यावर नाही बाबा. पहा अजामिल नावाचा हा राक्षस होता, पण त्यांना आपल्या मुलांनी काय ठेवलं, आपल्या मुलाचं नाव नारायण नाव ठेवलं. मरत्या वेळीवर पोराचं नाव होता, पण पहा पोराले हाकलत होता, पण तेथी कोणाला नारायण आल्या ना. तुम्ही का नाव ठेवता माय. पिंकी, चिंकी, बबल्या, घंटी. अबे तुझी वाजल ना घंटी रे मरते काय होते. नारायण ठेव, राम नाव ठेव, कृष्ण नाव ठेव, नामदेव ठेव, तुकाराम ठेव, जनाबाई ठेव, मीराबाई ठेव. हो म्हणून असे नाव ठेवले ते माझ्या पोरीने का म्हणतील म्हणून नाक ते नाही काटावते तिच्या. हो तिच्या बाई तुझ्या उद्धार होय. त्या नामाच्या नावाने पत्तर करला. अबे तुम्ही कराल कोणाच्या सहारे. अरे तेरे सहारे सुधर जाएंगे हम, 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 तेरे सहारे. किसके सहारे में? नाम के सहारे. तो इसलिए आज से नाम अच्छा रखो. चिंकी मिंकी पिंकी बबल्या बनता नाही. राम ठेवा, काय तरी चांगला नाव ठेवा, जेणेकरून त्याचाही उद्धार होईल आपलाही होईल. म्हणून त्या नामाने तत्व मानून तेरे सहारे सुधर जाएंगे हम, 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 तेरे सहारे. ये माया की नदियाँ गुजर जाएंगे हम. ये माया की नदियाँ गुजर जाएंगे हम, तेरे सहारे सुधर जाएंगे हम, तेरे सहारे सुधर जाएंगे हम, तेरे सहारे. ऐका बरं. ओ मोठी माय कीर्तनात बसावा ना बाई. इकडे आहे का. संसार की भूमि और अबे हंसो नको रे. संसार की भूमि और सत्संग की भूमि एक होना चाहिए. समसेनामध्ये कसा वातावरण पाहिजे, शांतीचं वातावरण पाहिजे. असा भान आले पाहिजे का म्हणजे एक दिवस असं आपल्याला जडणं आहे, पण येते समशान कोटी शांततेचा भाव राहत नाही, पण याचा तोच राहते. म्हणजे आता उन्हाळा दिन कोणती खार पेरून रे, 71 55 पेरून का 050 पेरून का काय पेरून म्हणते. वाडी किती नांदाची आहे.
त्या जागेवर वाडी गिडीच्या काही नाही, त्याची सोडावं लागते बेटा. का करतस रे? पण जनता उलट आहे. शमशान की भूमी और सत्संग की भूमी एक जैसी होना चाहिए. कीर्तनात जर बसता ते तुमच्या ज्या बाईसिंग ज्या बाईची पोटे नाही तिच्या जवळ बसा ते उद्धार होईल. कोणाजवळ? तिच्या जवळ बसा ते उद्धार होईल. तुमचाही तसाच. ज्यांना तुमचा धुरा काढला त्याच्या धुऱ्या काढल्या जवळ बसा तरी उद्धार होईल. नाही ते जवळ वाले राहिले ते तसंच चालते. ते ठीक आहे. म्हणून सांगतो शमशानाची भूमी ना सत्संगाची भूमी एक सारखी पाहिजे. सर्वात अगोदर गोष्ट मन आहे. ज्याचा मन एकाग्र झाला तर सब काय झाला. नाही ते कीर्तन चालूच आहे. कोणी पैसे देते 50 देते काही 51 देते म्हणून तिकडे लक्ष चालूच आहे. कोणाचा ब्लाउज कर लक्ष आहे, कोणाचा साडी कर लक्ष आहे, कोणाच्या कानातले कसे आहेत म्हणून त्याच्याकडे लक्ष आहे. आहे ना? जोपर्यंत हा लक्ष एकाग्री होणार नाही तोपर्यंत देव काय भेटू शकणार नाही. ना देव म्हणजे काय शरीर रूपाने ते दिसू शकत नाही. देव कोठी आहे बाबा? देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. ऐका, संत महात्मे ते सांगतात बाबा देह हा कोणाचा मंदिर आहे? देवाचा. इकडे आहे का माझ्या कीर्तन मार्मिक आहे तसा मला साऊंड नाही राहिलो. ओरिजिनल वाला कीर्तन सांगतो. बसा बेटा तुम्ही बसा मा. त्याने जाऊ द्या घराले. तुमचा उद्धार होईल बाबा. देह देवाचे मंदिर, आत्मा पहा. जगामधला खरा देव कुठे आहे? येते आहे. मग तुमच्यातला म्हणा, माझ्यातला म्हणा किंवा अजून दुसऱ्या जनतेतला म्हणा, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. मग भात खाता ते लागते कोणाला? तो आमचं कोणाला लागते? देहाले. मग देहात कोण बसलाय? परमेश्वर. परमेश्वर आहे. ते कोणाला भेटते? तो परमेश्वर. हे खाता ते कोणाला लागते? कोणाला लागते? परमेश्वराला लागते. असे गाऱ्या देता, तू अशी तशी, तू अशी ह्या करी, तू तशी ह्या करी, ते कोणाला लागते? माय देवाला लागते. दारू पिता ते कोणाला लागते बेटा? बिडी पिता ते धुंगा कोणाला लागते? देवाला लागते मा. मग तुमच्या शरीरामधला देव बाका नाही हो. त्या मंदिरातला देव का करू बाई? काही करू शकते का? नाही. म्हणून हा यती देव बसलाय बे. या देवाला जर चांगल्या प्रकारे पूजन केल्या तर हे देव सर्व काम करतील. ना ह्या माय बाबा सारख्या देवाची पूजा नाही केले रे आराम करायलो ते जीवनाच्या सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही बेटा. म्हणून सांगतो का करा? माय बाप दोन्ही माना देवा सम, तया पायी प्रेम देवनिया. देव तुम्ही आले माझ्या कोणाच्या पाय आल्या? माय आणि बापाच्या पाय. का सासू केव्हा? मायेच्या पोटी. मग सेवा कोणाची करायला पाहिजे तुम्ही? कोणाची? माय बापाची. पण माय बापाची नाही, सासू सासऱ्याची चालते रे दादा. मायाच्या लुगडा फाटून जाईल, बापाचा धोतर फाटून जाईल, पण कोणाला काही धोतर लुगडा दिसत म्हणजे सासू येऊ दे एका दिवशी गावाले. कोटी पाहुणी येऊ दे सासू. सासू आली म्हणून जाते बालाघाटच्या बाजारात, नवा लुगडा आणते. सासरा आला ते नवा आणते परम सुखावाला. पण बापाचा फाटून गेला महाराजी, पण काही बापाला भेटला नाही. पण पहा, जो माणूस असा करीत असेल ना त्याच्याजवळ एवढी फुटल असेल तरी कोण्या कामाची नाही. तो धनदर्याच्या गर्वामध्ये राहते. कुठे? निरत्या गर्वात. अबे माझ्या जवळ आहे ते कोणा जवळ नाही. तसा नको म्हणू रे बेटा. इथला असेल तरी तो राखलेले ते केवढा डब्बा होता नी पुऱ्या धन संपत्तीची केवढी चुरा होते.
अक्षराशी होते बेटा. म्हणून अभिमान मत कर आदमी, मही भला मेरा भला. उच्च अपने मगज में किसका अहम, अबे रावण सरी के सूर की मुंडी जमीन में घुस गई. भर जिंदगी का नाच हो, बस बात आकर बस गई. बोलो महादेव बाबा की जिंदगीचा नाचून बात फक्त एकच आली. असा केला राहायचा नाही तर अशी गती होती नाही. ते उदाहरण आहे. त्याच्यासारखे बनू नका मा तबला मास्तर, त्याच्यासारखे बनू नका. काहीतरी बाकी बना बेटा, का जेणेकरून काहीतरी नाव आपला होईल रे. म्हणून सांगतो. पण आताची दुनिया सासू सासऱ्याच्या आदरमान खूप चालते. पण ज्या मायनी 9 महिने या पोटामध्ये ठेवलं, अबे तुले खासी होईल म्हणून तिने कडी नाही पिलं रे. तुले खासी होईल म्हणून कडी नाही पिलं. तुझ्यासाठी एवढा पार्लर रे ना. तू का जसं एकूण निघत नाही काय म्हणते, काय म्हणते. आपण कब बोलला पहिले. असे जर माय बापाची उपकार नाही खंडोशील ना रे दादा, किने लागू लागू मरतील रे लोक रे. किने लागतील बेटा. म्हणून सांगतो, ह्या दुनिया भराच्या देवाची पूजा नको करा, पण कोणत्या देवाची करा. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी बजाओ माता. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. अरे दुनिया भरे के देव तेरे साथी, सच्चे देव साथी. याद नहीं. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. ओ सच्चे माँ बाप की याद नहीं आती, सच्चे देवता की याद नहीं आती. याद माँ बाप की याद नहीं आती, सच्चे देवता की याद नहीं आती. ये भारत में यदि भगवान है तो पहले भगवान माता पिता है, फिर बाद में क्या है. सब संसार के नाते से कहा तो माँ बाप जैसा भगवान जब तक कोई मिलने वाला नहीं है. क्योंकि तुमको महाराज बता के कि मंदिरात नाही दिसला मुरारी. त्या मंदिरात गेल्या त्यांनी तुमची अगदी फेल होऊ शकते, पण या आई वडिलांनी जन्म दिला तिच्या जवळ जर काही आपली अडचण करून गेल्या तर ते कधी फेल करू शकत नाही. म्हणून बापांनो, माय बापाची माना, माय बापाची सेवा करा. सासू सासऱ्याची सेवा जरा कम करा, पण माय बापाची सेवा जास्त करा. सेवा भेटते देव. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आती. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देव साथी. याद नहीं आई. आपण सर्व या दुनिया भराच्या देवाच्या मागे लागलो, पण ज्या मायेने आणि ज्या बापाने जन्म दिला त्याची कदर काही करत नाही. जिच्या घरून भलाय बरबादीचं लक्षण आपल्या घरात आणलं. कोणाचं लक्षण बरबाद. दोघे भाऊ होते, माय होती, बाप होता, तबिले भावाचा झगडा झाला. जसे भाऊच्या घरात येत नाही तसा भाऊ अलग. म्हणून सांगतो बेटा, दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देवता की याद नाही आती. म्हणून माय बापाची जो माणूस सेवा करत नसेल
ना याच्या आश्रमात दान, त्याच्या आश्रमात दान, हे दान नव्हे का व्यर्थ, हा दान व्यर्थ आहे बाबा. म्हणून माय बापाची सेवा करा. मी असा नाही म्हणत का सासू सासऱ्याची नको करा, त्याची करा ना याची करा. पण या जगात कोणाची होते बाबा, साधाचा उदाहरण आहे बेटा. हा ऐका बाबाजी, एकाच कमऱ्याच्या घर होता. किती कमऱ्याच्या? एकाच. त्या कमऱ्यामध्ये खोल्या 2 होत्या. किती? 2. ओके ओके नको करू नाही जायचं. सद्गुरुनाथ महाराज की जय हो. या जगामध्ये अर्धी जगा ठेवला काय ठेवले. बसा माया बेटा या अशी काय नाही भीतच नाही. जावा जायचं घरात काय नवरा बायको काय येते भगवानाचा चिंतन केला बेटा. ऐका पा काय बसा ते जावा. तू नको आपण माहिती बस. आता सोना भेटला नाही तर ते यमनतीच का एकटीच वरतीच त्या सोना होय म्हणून एकटीच बस. आहे बेटा. सद्गुरुनाथ महाराज की जय. पहा बाई बोलू नको बेटा. अय माय बाप याच्यासारख्या जगामध्ये देव एकही नाही. पण हे हरामखोर आजकालची दुनिया. माय बापाची बात जसा लग्न होत नाही, जसा तिच्या गृहप्रवेश होत नाही अशी गडबड ढकलते का नाही दरवाजा. तू अंदर जाणं हे घरातले अगदी थंडी पडते तरी त्याने वरणीत राहावं लागते रे. कोटी वरणीत. माय बापांना घर बांधलं होतं का चल बुढाप्यामध्ये या दवाई वर नाही अंदरच्या कपड्यात नाही. पण काय झाला स्वतःसाठी बांधिले घर. आवाज योजना आली जागा इकते पण घर बांधते कायच्यासाठी. चल म्हणे चांगल्याने बुड पण माझ्या जाईल. पण खेटा वास येते म्हणून त्याची अंदरची बारकोटी आणते बाय. पहा म्हणून शिका. का म्हणलं होतं बेटा आता भजन. स्वतःसाठी बांधिले घर आपण घराच्या बाहेर. आपण घराच्या बाहेर. आपण घराच्या बाहेर. स्वतःसाठी बांधिले घर आपण घराच्या बाहेर. आपण घराच्या बाहेर. और जिसने बर्बाद किया उसकी कदर करते हैं. तो जरा हम करते उसी से तभी क्या बन गया होगा भारत का. अपन घराच्या बाहेर. अपन गावाच्या बाहेर. अपन घराच्या बाहेर. आपण गावाच्या बाहेर. स्वतःसाठी बांधिले आपण घराच्या बाहेर. आपण घराच्या बाहेर. आपण घराच्या बाहेर. काय होते बाबा. स्वतःसाठी घर बांधते. स्वतःसाठी बांधिले घर आपण घराच्या बाहेर. म्हणजे तुम्ही नाही सोबत हो या रूम मध्ये. वास येते सर्व रूम. माझे मम्मी पप्पा येतील म्हणते. नाही मम्मी पप्पा येतील ते झोपतील. तुम्ही कोटी झोपा म्हणते. कोटी झोपा बाळ झोपा. हा तुमचा आहे पुरा त्याच्या आहे का नाही म्हणून त्याच्या कोटी झोपू द्या ना. तुम्ही कोटी व्हा. काय किती हरामखोरीची दुनिया आली बेटा. ना तुम्ही कोणासाठी लढून राहिल्या म्हणजे माझ्या एकुलता एक आहे हो हिरा म्हणे. याच्यासाठी काहीतरी करून ठेवून ना तुझी हे गती होऊन राहिली रे.
म्हणून सांगतो बाबा, समय को मत गमावो जी. एकच वेळ समय भेटते. संस्कार देवाचे आहे ती एकच वेळ. बाल सुसंस्कार शिबिर ठेवण्यात येते. त्या संस्काराच्या शिबिरामध्ये लोक काही पाठवत नाही, ते ती कळवले जाते. देव कोण, जीव कोण, शिव कोण, आया का असे, तेरा घर कोण, हा सब ठिकाण शिकवले जाते. पण ते ती नाही शिकवे. डीएव्ही मध्ये शिकवते. हा कुठे? डीएव्ही मध्ये. डीएव्ही मध्ये शिकवल्याच्या नंतर ते ती ज्ञान कोणतं आहे ते फक्त बाय पायथागोरस थेरम. व्हॉट इज युअर नेम, हाऊ आर यू, किती आहेत म्हणते हे. पण यांना जन्म दिला याचे काही किती काही होत नाही. त्याले फक्त तो चालते म्हणजे जन्माले आला त्याले मरणे आहे. अबे आपण एका एका कपड्यावर राव तुझं शिक्षण करते रे बेटा. चल म्हणे माझ्या बुढाप्यामध्ये सहारा देजो म्हणे रे बेटा म्हणे. पर बुढाप्या सहारा देत नाही बाबा. अनिरुद्धाचार्य महाराजीचा आश्रम आहे म्हणे. ते चला बाबूजी म्हणे, मी काय तुमची हातापायाची सेवा करू शकत नाही. बाप जर होते तर आपण मुलगा त्याला तसा म्हणते. पण मुलगा जर असा होते ते बापाची मनाची मानसिकता बनते का ते नेऊन देवाची नाही. म्हणजे पहा, दुनिया बैमानीची आली. ज्यांना जन्म दिला तिचं नाव घेत नाही. जिच्या घरची लक्ष्मी आपल्या घरात आणतो तिच्या याने सही गोष्ट आवडी नाही. झूट बोल म्हणते हा माईक. पहा म्हणून सांगतो ना, जर असा नाही केला तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनाची काही गॅरंटी नाही. केवढीवर येथून सुटकून जाईल याची काही गॅरंटी नाही. अहो आताच ते झोपले होते. हो का होते? आताच ते झोपले होते. आताच ते पाणी नेऊन दिलो. पण का करता जरासा गेलो ना, गेल्याच्या नंतर गेले. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. घर जाने का बुलावा कभी भी आ सकता है, तो तैयारी पहले से रखी रखो. ये भजन आले, भगवान का कीर्तन आले, तैयारी है. तो तुम यहाँ तैयारी करने की क्या है तो अच्छा होगा. आयता कराओ त्याच्या बाद रायता भरावं लागतं नाही. ते रायता टाका होते तर मला आयता करून घ्या, मग रायता करून घेऊ. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. करो तैयारी पिया मिलन की. करो तैयारी पिया मिलन की. तैयारी पिया मिलन की. करो तैयारी पिया मिलन की. थोडं कभी चलावा. मग हे सोडून द्या का माझ्या मामा बहिणी लग्न आहे ते ती जाईल, पण पहिले भजनात नाही जाईन असं सोडून द्या. मामा बहीण की बहीण हे काही कामात नाहीये. आता जरासा कर्ज झाला ना, पैसे मामा बहिणी काय नाही ते बायकोच म्हणते माझ्याकडे असं म्हणता काही वाढी पिकली नाही जोराची. म्हणून सांगतो, अरे करो तयारी पिया मिलन की. करो तैयारी पिया मिलन की. हा घरचा नवरा बायको हे नाही, आपला पती वेगळा आहे बेटा. त्या पतीची आठवण करा. अरे करो तयारी पिया मिलन की. करो तैयारी पिया मिलन की. थोड़ा कभी चलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. इसलिए करो तैयारी पिया मिलन की. छोड़ो सभी छलावा. ना जाने कब आ जाए घर जाने का. केवडीवर नेऊन टाकील माई एम तर याची काय गॅरंटी नाही. अबे 36 वाजता कब रुक जाए कुछ भी पता नहीं. जीवन आसे कब छूट जाए कुछ भी पता. केवडीवर चालला जाईल म्हणून याची काही गॅरंटी नाही. या जगात स्वभाव गुण बदलले. कोणता गुण? स्वभाव गुण. ज्या माणसाचा स्वभाव गुण बदलला
तो जीवनामध्ये तरक्की करू शकते. का करू शकते? तरक्की. जवानपणामध्ये सुनाच्या मगा टिंग 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 केली ते केली चालून जाईल. पण बुडपणामध्ये असा करतील ते तुझी आरती करू का मारे? नाही करू शकते ना. जर मीच सून होऊन तू माझी सासू बेटा, तू का माझी सासू, मी ना तुझ्या मंगा वनवासा केलो रे, ते तुझ्याही पोरगा माझ्या मंगा वनवास केल्याशिवाय ठेवणार नाही. हा जगाचा नियम आहे. ये हात से दो और ये हात से दो. म्हणून सांगता सुनाबाई दे या ना सासवाई या, प्रेमानं राहा सुनाई संगा, सासवाई संगाई प्रेमानं राहा. नाही ते काही गॅरंटी नाही मा. ना जाने कब आ जाए घर जाने का बुलावा. अबे करो तयारी पिया मिलन की. मग आता पिया कोटी आहे मा? हा घरच्या पिया का? हा गडीवरच्या पिया आहे. जवानपणी मध्ये की सुटल्या ते तो दुसरी आणते, एकीने ठेवत नाही. पण तो पिया असा आहे, एकच पाहिजे तो. कोणती? एकच. सोहम श्री कृष्ण पहा डोळा भरी ना बाह्य अभ्यंतरी होत पोत. तो जिकडे तिकडे भरलाय. सर्वा घटी राम देहा देही एक ना सूर्य प्रकाशक पहा ना. त्या पतीची जर आठवण केली तर कामात येत नाही. ते ह्या पतीची आठवण केली आमच्या घरची येवाली जायचो, आमच्या घरची येवाली जायचो, ते डोक्यामध्ये जा. तो पती जर आठवणीत आला तर मग ते यात्रा. आता कुंभचा मेळा आहे ना, तशीच यात्रा ही कुंभच्या मेळ्यावानी. मग त्याचा जर ध्यास असला तर सर्व काही समजते बाबाजी तुम्हाला. तुम्ही ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे, संताची या पुन्हा संत जाणे. तुम्ही आ म्हणून समजते, पण आम्हाला काय समजते? सकाळ झाली तोंड धुणे, चाय पिणे, वांगे काटणे ना भेदरा काटणे, सकाळी झोपणे, एवढाच आहे. अरे हाच करावासाठी जन्म नाही भेटला असा ते पशुही करते. पण हा काहीतरी वेगळा आहे का नाही? शरीर वेगळा, पण वेगळा हा सर्वातून हरामखोर झाला. का झाला? हरामखोर. गाईच्या सामने 1 किलो मटन मांडा चांगल्या गावट्या कोंबडीच्या खाल का बेटा? नाही खाय. वाघाच्या सामने चांगला मेंढ्या गवत मांडा खात टाकला, सोन्याच्या पाठी देऊन खाल का? नाही. जशी सृष्टीची रचना झाली होती रे दादा, तेव्हा अन्नाचा विल्हेवाट केला होता. म्हणजे मानवा तुझ्या अन्न हा, वाघाचं अन्न हा, चितळ्याचं अन्न हा, कोंबडीचं अन्न हा, ना तुझ्या अन्न का? यांना पुऱ्या लेगी रचले, फक्त एक वाजला तो म्हणजे गुई खातच नाही का? हा कोंबडी खातात, कोंबडी गु खाते तुमच्या कोंबडी खायला तुम्हाला काय रोजा. म्हणून सांगतात जीवन हिसाबाना जगा, तो खाना तुमच्यासाठी नाही बनला ना. सांबर चित्तर मारून आणता म्हणजे बाग कोटी येऊन राहिले गावात. त्याच्या ऑर्डर गावात नाही ते का त्याची टांगणा लागतील का नाही? काय करतील ते गावात येतील, पण तुम्हाला खात राहिले टांगा फलकव. म्हणून असा एक दिवस येणार आहे. अरे थोर संत जगी सांगून गेले, ऐसा कलयुग येईल बा, नाश होईल या धर्माच्या होईल या धर्माच्या जो बात खाता है उसका अन्न खराब हो जाए.
दिवस येतील म्हणून सांगतात ना कीर्तन नाही होता लावणीत बसल्याचे दूध खावं लागत दारू भोवाची बाई त्या भावाची दारू भोवाची बाई त्या भावाची ते मैफिल मध्ये बसल्याचे दूध खा बेटा ना कीर्तनात बसल्याचे लावणी झाले अरे म्हणून सांगतो हे थोर संत जगी सांगून गेले थोर संत जगी सांगून गेले अयसा कलयुग येईल बाळा विनाश होईल या धर्माचा मानव माणूस विनाश होईल या धर्माचा मानव माणूस विनाश होईल या धर्माचा मानव माणूस नाही विनाश होईल या धर्माचा मानव माणूस नाही त्याच्या समोरच्या आहे पण तुम्हाला जरा आठवण नाही राहिला माय होईल पत्नी मुलाची ना कन्या बायको बापाची जे मुलगी आहे रे ते बापाची बायको होईल म्हणते नाही माय आहे हे कोणाची बायको होईल म्हणते पोराची होईल असा दिवस येईल बाई म्हणून सांगता मा असे झिजून गेले आमच्या सारखे बाबा तुकडोजी महाराज आले सर्व आले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती न देह कष्ट भीती सदा परोपकारासाठी लढून राहिले पण आमच्या साथीदार कोणीच नाही तुम्ही चला म्हणते आम्ही तुमच्या बघा बघा येतो ना त्या रस्त्यातच आपला साथ सोडून देतात भगवान देश को ऊंचा उठाना है परिवार को यदि ऊंचा उठाना है इंसान में मानवता लाना है तो किसकी संगत करना पड़ेगा संतन के संग ना करे तेरी बिगड़ी बनेगी संतन के संग ना करे तेरी बिगड़ी बनेगी संतन के संग ना करे तेरी बिगड़ी बनेगी बिगड़ी बनेगी तेरी किस्मत 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 बनेगी संतन के संग ना करे तेरी अच्छी बनेगी संतन के संग ना करे तेरी अच्छी बनेगी संतन के संग ना करे तेरी बिगड़ी बनेगी तेती देवाय तेती नाव लिहू मा झाला मा? काय? हा, ठीक आहे रघुनाथ महाराज की जय पा संतन के संग नाचे पा साक्षात मीराबाई होई कीर्तनात नाचते आजकालच्या बाया लग्नामध्ये नाचते लवंडी या लंदन से लाएंगे और रात भर डीजे पर आएंगे खूब पिएंगे म्हणते बियर बियर साथ मध्ये आणि संध्याकाळी ते मागला होते बेटा ऐका जैसे खावे अन्न त्याचे तैसे होवे जैसे पियोगे पानी तैसे निकलेगी बानी बानी नाही लागे माय दो मी ते धोत्रावर तरी दौडायला लागे हो हे कैसी करण्याची तरी हो ऐका मा ऐका म्हणून सांगतो त्या विदेशी संस्कृती पाय चाटू नका ए बाबा ओय मी झाला का करू का बाई हा. म्हणून सांगतो माले जर चालावा तर तू हिसाबाने राहा बायको पतीच राहे तिने चालावा तर तिच्या मार्ग चालावं लागतं ना तशी मी तुमची बायको आहे एवढी मला बाहेर ऐका ना जर यारे झोपला का रे बाबा
आवाज वाढला जय जय राम हरी जय जय राम ते बाप जगापर्यंत नसेल जाऊ देवाले देवाले ते गोष्ट जगापर्यंत तुम्हाला काय पोहोचवू देवाची नसेल. आता ऐका शांतरामाची आता बंद करता येते. हे गोष्ट मार्मिक गोष्ट आहे, अनुभवाची गोष्ट आहे. हे संबंधाला जगापर्यंत नसेल पोहोचू देवासाठी म्हणूनच हे विघ्न येतात कार्यक्रमात. म्हणून तुम्ही शांत स्वभावाने राहा. आपण वरातीमध्ये नाचतो नाही, अशा गाण्यावर नाचतो. आता हे मरत नाचतो ते बात वेगळी आहे, पण तुम्ही तरी नारी शक्ती तर काहीतरी माणुसकी ठेवल्या पाहिजे. तुम्ही बी यायच्या सारखे अय बाबा अय यायच्या सारखे तुम्ही होऊ नका. जसा जसा गाणं वाजते तसे तुमचे हाताचे रिएक्शन चेंज होऊ लागते. जसा जसा म्हणते ना आणून येथून आणून कलकत येऊन आणून तसा तसे हात मटकतात. खूप ती येते म्हणलं म्हणजे असे असे हात करतात. काही तुमच्यामध्ये माणुसकी दिसते का या लोकात? नाही. तू खावायला गेली या माणुसकी ह्या पायासारखी झाली. अबे पशुना पक्ष्याना एकही जन्म आपला एकही नियम उलटा नाही केला. सर्वात हरामखोर म्हणजे हा काय झालाय? मानव झालाय. याच्यासारखा हरामखोर पशु कोणत्या जगामध्ये मिळणार? म्हणून सांगतो ना, देव म्हणतात माणूस 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 हे असेच माणसं असाले हरामखोर. रात्री जागृती करते, दिवसा दही काला करते ना, संध्याकाळी खोपा के फुलते. कोणता माणूस बनून माणूस बनणार नाही. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात माणूस द्या माझ्या माणूस द्या आई, माणूस द्या माणूस द्या आई, माणूस द्या माझ्या माणूस द्या आई, माणूस द्या माझ्या माणूस द्या आई. ठीक मागता प्रभू दिसला तो हरी, माणूस द्या माझ्या माणूस द्या आई, माणूस द्या माझ्या माणूस द्या आई.
मान बोला नको, माझ्या शरीराची कॅपॅसिटी खतम होते. मी काय जास्त दिवसाच्या पाहुणा नाही बाई, लवकरच जाणे आहे. तुमच्यापेक्षा मला द्यावा लागेल पहिले. माणूस द्या म्हणजे माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, देव दिसून नाही राहिला माय. भगवान तुकडोजी महाराज म्हणतात पण माणूस काय दिसून राहिला नाही. काहून माणूस नाही दिसे? सर्व आपण गर्व अहंकार याच्यामध्ये जगतो म्हणून काय माणूस बनू शकलो नाही. म्हणजे माझ्याजवळ 20 एकर आहे, त्या गावामध्ये कोणाजवळ नाही. तो म्हणते माझ्यासारखा तबला वाजवता ह्या जगामध्ये कोणाला नाही. हा म्हणते का माझ्यासारखा कीर्तन जगामध्ये कोणाला नाही. हा सब मय मध्ये फसला. कोठी फसला? मय. आणि जोपर्यंत मय निघत नाही तोपर्यंत देव काय दिसत नाही. अरे मय और मेरा तू और तेरा, मय और मेरा तू और तेरा, अरे रटते रहता बोली, अरे रटते रहता बोली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. बदले रे बदमावरे, बदले रे बदमावरे, तेरा पल पल जाए खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. भगवान का भजन करो. यदि भगवान का भजन नहीं करोगे तो अंतिम टाइम में पछताना आना पड़ेगा. तो इसलिए जन्म से भटक रहे कि वो पंछी को वरदान मिला, कि वो पंछी को वरदान मिला, पंछी को वरदान मिला. ये वरदान शरीर को नहीं मिला, ये अपने देह को नहीं मिला, ये देह में जो जीव है उसको वरदान मिला है. काय के लिए? ऐसे माया के झमेले में पड़ने के लिए. ये जन्म से भटक रहे कि वो पंछी को वरदान मिला, पंछी को वरदान मिला, पंछी को वरदान मिला. इतना होने के बाद कभी भी इसको अक्ल नहीं आई, मानवता नहीं सीखा. जन्म से भटक रहे कि वो पंछी को वरदान मिला, पंछी को वरदान मिला, पंछी को वरदान मिला. अरे भूल कर अपने परम लक्ष्य को, परम लक्ष्य को, अरे अपने परम लक्ष्य को पढ़ने का जाती. इसलिए भाई ऐसे जंजाल में फंसे हुए होंगे ना तो एक दिन ये पंछी उड़ने के बाद पछतावा होगा. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. भजले रे बदमावरे, भजले रे बदमावरे, तेरा पल पल जाए खाली, एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. भज राम राम राम, भज राम राम राम, बजा बजा बजा. माझे संध्याचे हात दुखले जरासे. ये बेटा, अरे ये ना यार, असं करतील तर मग कशाला खेती होईल बाबा. सब मजूर कामात लावा लागते बाबा खेतीत रे. ये भाऊ नाही झाला हो माझे, तुझी कला दाखवते आम्हाला बाबा. ओय ओय हर्षित बाजी जय जय राम. हरी जय 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 राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. इसलिए भजले रे हरी, भजले रे मन पावई. कोणाबाई प्रिया, कोणाबाई? जीवाच्या बाई. तो सोम श्री कृष्ण काढून घ्या बोलले देखील देखले जाईल. पहा म्हणून अय बाई जराशी थांबा. चाया चाया, अय चाय 2 मिनिट मग आपला होईल तांडव झाला. तिकडे चालू दे ना. नाही ऐका काय मा, हा सर्व खेळ
या शरीरावर आहे ना. शरीरामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आपली एकामेकामध्ये कदर आहे. एक दिवशी या शरीरामधला राहणारा जीव गेला तर कोणची माय ना कोणत्या नवरा ना कोणची बायको म्हणे त्या घरामध्ये काड्या आहेत म्हणे पेटासाठी. काय नाही आहे वा त्या चालू कोणाच्या भरोश्यावर राहिला. चाले हा शरीर कोणाची आसते, 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 चाले हा शरीर कोणाची आसते. जिंदा है ये काहे जिंदा है, हमारा जो प्राण है ये श्वास से चल रही है, इसके वजह से आदमी जिंदा है. कौन बोला बीते हरी बिना बना, बोला विदे हरि विना, बोला बीते हरी बिना, बोला विदे हरि विना, हे कोण चालविते हरी बिना, कोण बोलविते हरी बिना, चाले हा शरीर कोणाची आसते, चाले हा शरीर कोणाची आसते, चाले हा शरीर कोणाची आसते, चाले हा शरीर